अंदमानच्या माझ्या ट्रिपचा पहिला ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केला आणि खूप सरप्रायझिंगली त्याला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला. त्याच्यामध्ये काही सेल्युलर जेलचे अनुभव, त्याच्यानंतर आम्ही तिथपर्यंत अंदमानपर्यंत, पोर्ट ब्लेअरपर्यंतचा आमचा प्रवास कसा झाला आणि तिथलं काही साईट सीइंग असं मी तुमच्याशी शेअर केलं. आता आज जो मी दुसरा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते, त्याच्यामध्ये पुढचे जे साईट सीइंगचे ठिकाणं जी ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहेत. तर हाही व्लॉग तुम्ही जरूर बघा आणि त्याचा आनंद घ्या आणि तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हॅवलॉक आयलंडसाठी आमची सफर सुरू झाली. खूप छान प्रवास होता. ती आतून पूर्ण एसी होती. तिथे खायचे प्यायचे पदार्थ अवेलेबल होते. तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि मधून बाहेरचं दृश्य फार सुंदर होतं. आकाशामध्ये भरपूर ढग होते, काही काळे ढगसुद्धा होते. थोडा थोडा पाऊस पडत होता अधूनमधून आणि अथांग समुद्र बघताना खूप छान शांत वाटलं आणि आम्ही तो क्रूजचा जो प्रवास होता तो खूप आनंदात आमचा पार पडला. खूप गप्पा झाल्या, अनेक वर्षांच्या आपल्या साठवून राहिलेल्या असतात गप्पा. अपूर्वा आणि प्रफुल्ल म्हणजे माझा सख्खा दीर आणि अपूर्वा म्हणजे माझी जाऊ, त्याची बायको किंवा माझी सख्खी मावस बहीणसुद्धा आहे. तर आम्ही लहानपणापासून सगळे एकत्रच वाढलो आहे. त्याच्यामुळे ते लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण पण आहेत माझे. त्यांच्याबरोबर एक खूप खूप छान एक वेळ आम्हाला घालवता आला. त्याच्यानंतर आम्हाला राधानगरी नावाच्या एका सुंदर बीचवर त्यांनी नेलं. पांढरी शुभ्र वाळू आहे आणि स्वच्छ बीच आहे. तिथले सगळे बीचेस स्वच्छ आहेत. तिथे कचरा टाकण्यावर स्ट्रिक्टली बंदी आहे आणि मला असं वाटतं की तिथली लोक ते पाळतात. हे पाहून खूप आनंद झाला आणि आम्ही पण ते पाळत होतो. सगळे आजूबाजूच्या लोकांना सांगत होतो की जवळ प्लॅस्टिकची एक कॅरी बॅग किंवा कुठली तरी एक बॅग ठेवा आणि त्याच्यात तुमचा जो काय कोरडा कचरा असेल तो एकत्र करा आणि मग कचऱ्याच्या बादलीतच तो आपण टाकूया. कारण तिथे खूप स्वच्छता ठेवलेली आहे. हे पाहून खूप आनंद झाला मला. आणि ही राधानगरी बीच अतिशय सुंदर आहे आणि समुद्राच्या वेगवेगळ्या लेव्हल्सला वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतात. निळ्या रंगाच्या, थोड्याशा ग्रीनिश पण, म्हणजे सी ग्रीन ज्याला म्हणतात तसे, आणि त्याला जोडून जे आकाश येतं त्याच्यातसुद्धा ढगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात आणि पाणी अतिशय स्वच्छ आहे. आणि तिथे जे काय शेल्स वगैरे असतात तिथे, तर ते उचलून आणायला किंवा शंख शिंपले उचलून आणायला सक्त मनाई आहे. त्याला दंड आहे खूप मोठा आणि तुमच्या बॅग्स वगैरे चेक होऊ शकतात. त्याच्यामुळे ही खबरदारी सगळ्यांनी, जर कोणाला इच्छा झाली त्या ठिकाणी जायची तर ही सगळ्यांनी खबरदारी घ्या की जर तुम्ही दुकानातून सुद्धा, आता मी एक शंख दुकानातून विकत घेतला होता आणि मी त्याचं बिल माझ्याजवळ ठेवलं होतं, किंवा तुम्ही शिंपलांच्या माळा घेतल्या, शंखांच्या माळा, ज्वेलरी, काहीही घेतलं तुम्ही, मोती मिळतात, मोत्यांसाठी तुम्हाला बिल दाखवावं लागत नाही. मोती अतिशय सुंदर क्वालिटीचे मिळतात, थोडे महाग आहेत पण सुंदर आणि ओरिजिनल आहेत. तर ह्या बाकीच्या गोष्टींसाठी मात्र ज्या समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर विकत जरी घेतल्यात तरी त्याच्यासाठी तुम्हाला बिल ठेवावं लागतं. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सागर किनारे. समुद्र किनाऱ्यावर जाऊन नारळ पाणी पिण्याचा आनंद आम्ही कसा काय घेणार नाही, तर तो आम्ही खूप मनमुराद घेतला. तिथे आम्ही जवळजवळ 6 ते 7 बीचेस आम्ही पुढच्या 5 दिवसात अनुभवली आणि प्रत्येक ठिकाणी नारळ पाणी अतिशय मधुर होतं आणि सुंदर झाडं, मोठाले मोठाले बुंदे असलेली क्वचितच आजकाल पाहायला मिळतात. खूपच सुंदर, फार सुंदर समुद्र किनारा आहे हा राधानगर. मजा आली. नंतर आम्हाला एकदा एका बोटीतून कोरल्स बघायला नेलं होतं, जी ग्लास बोट होती, म्हणजे ज्याचा तळवा असतो तिथे ग्लास लावलेला होता आणि आम्ही साईडला बसलेलो होतो. अशा वेगवेगळ्या बोटी होत्या तिथे
थोडं आत समुद्रामध्ये त्यांनी ती बोट नेली आणि जेव्हा एका ठिकाणी स्थिर केली, पाणी थोडं स्थिर झालं, तेव्हा आतले कोरल्स दिसायला लागले आणि त्या कोरल्समध्ये सुद्धा खूप मोठमोठे कोरल्ससुद्धा होते, मासे होते, वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकाराचे आम्हाला दिसत होते त्या ग्लासमधून. ते पाहताना खूप मजा आली. खूप छान वाटलं की समुद्राच्या खालीसुद्धा एक आपण जसं इथे जित्या जागत्या माणसांचं एक विश्व आहे, तसं समुद्राच्या खालीसुद्धा एक खूप सुंदर विश्व आहे, ज्यांचा कारभार ज्याचा एक शांतपणे सुरू असतो त्यांचा आतमध्ये. आणि आपणच तो ढवळायला जातो माणसं. त्यांना काहीही बाहेरच्या जगाशी देणं घेणं नसतं आणि त्यांचं एक शांतपणे आयुष्य आतमध्ये सुरू असतं. हे पाहून खूप खूप छान वाटलं. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या बहिणीचा अपूर्वाचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केला. केक आणला होता आणि सगळ्यांनी तिला विशेष दिल्या. काही जणांनी गाणी गायली, मी पण एक छान गाणं म्हटलं. त्याच्यानंतर माझा दीर प्रफुल्ल यांनी त्याच्या एकपात्रीय प्रयोगांच्या बाबतीतलं जे काय त्याचा प्रवास होता त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. त्यानंतर एक दिवस आम्हाला त्यांनी कोरल्सनी तयार झालेला एक ब्रिज, म्हणजे जो निसर्गातनंच तयार झालेला एक ब्रिज आहे, तो दाखवायला नेलं. आणि तिथे दुरून बघताना असं वाटत होतं की त्या समुद्रकिनाऱ्यावर खूप चिखल आहे, पण तो ॲक्च्युली चिखल नव्हता. तो कोरल्सनी तयार झालेला किनारा होता, जो आपोआप झालेला होता निसर्गातूनच. आणि तो बघताना पण छान वाटलं, पण त्याच्यावर चालणं फार अवघड असतं. तुम्हाला खूप म्हणजे मजबूतीने पाय त्याच्यावर ठेवून पुढचा पाय ठेवावा लागतो, तरच तुम्ही ते पार करून पलीकडे जाऊ शकता. पण ते बघण्याची पण एक मजा वेगळी आहे आणि निसर्गाने केलेला तो एक चमत्कारच वाटतो मला, कारण की दगडाचे वेगवेगळे आकार नमुने तुम्हाला बघायला मिळतात. खूप सुंदर शिल्प आहेत असं वाटतं की हे कोणीतरी मुद्दाम बनवलं आहे, पण ते ॲक्च्युली निसर्गानेच बनवलेलं आहे. 28 तारखेला आम्हाला लाईट अँड साऊंड शो बघायला पुन्हा सेल्युलर जेलच्या इथे आणलं होतं. तो संध्याकाळी असतो, तो बघायला आम्ही आलो. काही जण मार्केटला दुपारी जाऊन आले. आम्ही हॉटेलवर विश्रांती घेतली, कारण आम्ही ज्या समुद्र किनाऱ्यांना भेटी दिल्या तिथे बाहेर खूप मार्केट असतं आणि तिथे तुम्हाला तिथल्या लोकल गोष्टी खूप बघायला मिळतात. मी एक मोठा शंख घेतला माझ्या आईसाठी, एक बांबूनी तयार केले. तिथे ट्रायबल्स खूप आहेत, म्हणजे आदिवासी लोक खूप राहतात, तर ती त्यांनी तयार केलेल्या वस्तू तिथे खूप मिळतात. तर तशी एक बांबूनी तयार केलेली पर्स घेतली. हे अंदमानचं सेल्युलर जेल आतून. ही जी लास्ट दिसते वरती 3ऱ्या मजल्यावर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली होती. आम्ही आता इथे लाईट अँड साऊंड शो बघायला आलेलो आहोत. सगळ्या स्वातंत्र्यवीरांवर, त्यांच्या समर्पणावर आम्ही वाट बघतोय कधी सुरू होतो. लाईट अँड साऊंड शोच्या वेळेला चित्रीकरण करण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे ते आम्ही काही कव्हर केलेलं नाही आहे. आणि ते बरोबरही आहे, कारण की तो जो शो आहे तो अतिशय एकाग्रतेने बघण्यातच खरी मजा आहे, कारण एक मोठा प्रवास आपण त्याच्यामध्ये बघतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ती स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेली लढाई कशी होती हे त्या लाईट अँड साऊंड शोमधून फार सुंदर पद्धतीने दाखवलं आहे त्याच्यात. त्यानंतर एक दिवस आम्हाला सकाळी नेताजी सुभाषचंद्र द्वीप इथे नेण्यात आलं, जे नाव आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी ते नाव ठेवलेलं आहे. तिथे आम्हाला नेण्यात आलं. तिथे अनुराधा रॉय नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांच्या काही पिढ्यांआधी त्यांचे जे पूर्वज होते ते कैदी म्हणून अंदमानामध्ये आले होते. त्यांनी त्यांची शिक्षा भोगली आणि नंतर ते तिथेच राहिले आणि तिथे त्यांनी लग्न केलं. मग त्यांची पुढची पिढी तिथेच जन्माला आली. अशी त्यांची ही 5वी पिढी आहे अनुराधा रॉय म्हणजे. आणि जेव्हा सुनामी आली तेव्हा त्यांची अख्खी फॅमिली त्या सुनामीमध्ये वाहून गेलेली होती आणि वाहून गेल्यानंतरसुद्धा तिथल्या आदिवासी लोकांनी आणि यांनी त्यांना वाचवलं आणि त्या तिथेच वाढल्या. या खारींशी बोलतायत, वरती खारुताई आहेत आणि त्या खारींशी बोलतात. सगळ्या हरणांना बोलवतात आणि हरणं त्यांच्या बोलण्यावर येत आहेत. हम आवाज देगा फिर मेरे पीछे आना और चिक चिक कर बात। यहाँ तुम लोग को मिलने वाला कुछ नहीं, चिक चिक कर बात मिलेगा।
ये तो टुकाई तो बाबा ये तो टुकाई प्राणी आणि पक्ष्यांशी त्यांचं एक अतूट असं नातं आहे. त्यांची भाषा पक्ष्यांची आणि प्राण्यांची त्यांना कळते असं म्हणायला अगदीच हरकत नाही. त्यांनी प्रत्येक प्राणी पक्षाला वेगवेगळ्या नावाने हाक मारल्यानंतर ते प्राणी त्यांच्याजवळ येतात. म्हणजे इतकी हरणं तिथे आम्ही बघितली, मोर बघितले, हे खारी बघितल्या वेगवेगळ्या. तर ते प्राणी त्यांच्याजवळ त्यांच्या नावाने ते हाक मारतात अनुराधाताई, आणि ते पक्षी त्यांच्याजवळ खूप प्रेमाने येतात आणि ह्या त्यांना खाऊ देतात, खायला घालतात. आणि हे अनेक वर्ष अव्याहतपणे त्यांचं हे कार्य सुरू आहे. हे पाहून आम्हाला खूप छान वाटलं. आणि ते ॲक्च्युली खऱ्या अर्थाने मला ते अभयारण्य, आपण जेव्हा म्हणतो ना अभयारण्य, तर तिथे त्यांना अभय जिथे मिळेल असं अरण्य, जिथे प्राणी पक्ष्यांना मोकळेपणाने कुठल्याही भीतीशिवाय वावरता येईल, म्हणून त्याला आपण अभयारण्य म्हणतो. तर इथे मला ते खरंच जाणवलं की हे अभयारण्य खऱ्या अर्थाने आहे. कारण तिथे आम्ही माणसंसुद्धा वावरत होतो, पण तिथले प्राणी पक्षी आमच्यामधून फिरायला घाबरत नव्हते. याचं कारण आमच्यातला जो दुवा आहे तो म्हणजे त्या अनुराधा रॉय या ताई आहेत. आणि त्यांना हे कार्य करताना खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं. त्यांचे खूप अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचंही सुद्धा काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, काही आठवणी सांगितल्या. आणि एवढं एकटेपण त्यांच्या वाट्याला येऊनसुद्धा त्या प्राणी पक्ष्यांमध्ये ज्या पद्धतीने वावरत होत्या ते पाहून असं वाटलं की खरंच म्हणजे आयुष्याची इति कर्तव्यता याच्यापेक्षा अजून काय असू शकेल, की प्राणी आणि पक्षीसुद्धा प्रेमाने तुमच्याजवळ, तुमचे नातेवाईकांसारखे तुमच्याजवळ येत आहेत. ये मोर आवाज क्यों देता बताऊं आपको? ये मोर अभी मोरनी अंडे देने के लिए घोंसला बना रही है। तो जंगल में ये एंट्री करते हैं। उसकी मोरनी से देखो, सब मोर के साथ मोरनी है, सब मोर के पीछे मुड़ के देखो, सब मोर के साथ मोरनी है, तो उसको डिस्टर्ब कर रहा है। ये साल मोरनी अपना घर जमीन में बनाएगी, तो ये साल मोरनी अपना घर जमीन में बनाएगी। तो ये मोरनी अपना जमीन में घर क्यों बनाएगी? क्योंकि ये साल सांप ने अपना घर पेड़ में बनाया। ओह माय गॉड, क्यों ऐसा? सांप की इच्छा है मैम, अरे हर साल बदलता रहता है हर ये? साल बदलता है। अच्छा, जिस साल ये पेड़ के ऊपर घोंसले बनाई है, इसका घोंसला गोल नहीं होता, इसका घोंसला प्लेट के जैसे रहता है। अच्छा अच्छा। अंडा दिखाई देता है डाल से। हाँ बस ऊंचे में दे देगी, बस वो ऊंचा रख के जकाड़ी ला के रख लेगी, थोड़ा सा लकड़ी पकड़ेगी, घास फूस ला के उससे बना के 4 अंडा दे देगी। संपला दादा। इसलिए वो चिल्ला रहे सर कदत मोर नहीं है, मोर जगह ढूंढ के देगा उसको। अभी वो मोरनी सब में अब वो थोड़ा नाचेगा, हाँ थोड़ा नाचने का मूड में है, मगर और 1-2 ही मोरनी आना फिर नाचेगा वो। 5-6 मोरनी आएगा फिर। हाँ, ज्या दिवशी आम्हाला परतीचा प्रवासासाठी निघायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही विनंती केली आमच्या टूर मॅनेजर्सना की आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक पूर्णाकृती पुतळा तिथे एक खूप लांब एका ठिकाणी तयार झालेला आहे असं आम्हाला कळलेलं होतं. आणि त्याचं विमोचन पण झालेलं आहे हे आम्हाला कळलेलं होतं. तर आम्हाला तो बघण्याची मनापासून सगळ्यांनाच इच्छा होती. तर त्यांनी आम्हाला तिथे नेलं आणि आम्ही तिथे काही क्षण आमचे घालवले, तिथले फोटो काढले आणि तिथे खूप छान वाटलं. तो समुद्राच्या अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे तो एक खूप सुंदर त्याचं बॅकग्राऊंड त्याला मिळतं आणि पुतळा फार सुंदर केलेला आहे तयार. त्याच्या आजूबाजूला अशी एक छोटा बगीचा केलेला आहे, त्यांनी बसण्यासाठी जागा केलेली आहे. आणि हे बघून की स्वातंत्र्यवीरांच्या त्यांनी ज्या काय गोष्टी आपल्या देशासाठी केल्या किंवा हाल अपेष्टा सहन केल्या त्याची थोडी तरी बूज आपण राखतो आहे हे पाहून बरं वाटलं. आणि जाण्याच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एकत्र फोटोज काढले. जाण्याच्या दिवशी कारण खूप घाई होती, सकाळीच काही जणं पहाटे निघून जाणार होते, त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी जेव्हा तयारून बाहेर आलो तेव्हाच आम्ही हे सगळे फोटोज त्या दिवशी काढले आणि एकत्र सहभोजनाचा आनंद घेतला. अशी ही आमची अंदमानची खूप छान एक इमोशनल ट्रिप असं मी नक्कीच म्हणेन की काही गोष्टी बघायला, खूप छान छान गोष्टीसुद्धा बघायला मिळाल्या. आणि सेल्युलर जेलची एक खूप भावनांनी भरलेली एक संध्याकाळ जी आम्हाला लाईट अँड साऊंड शोमध्ये अनुभवायला मिळाली. आणि बाकीसुद्धा आम्ही खूप गोष्टी एन्जॉय केल्या. तर ही अशी एक अतिशय मेमोरेबल अशी अंदमान ट्रिप मला कायम स्मरणात राहील. थँक्यू.